मित्रांनो नमस्कार. आजची जी कथा आहे ती माणसाच्या आयुष्याची कथा आहे. कथा आणि व्यथा दोन्ही आहे त्याच्यामध्ये. सो बी अटेंटिव्ह. दुसऱ्या महायुद्धामध्ये रोमच्या साम्राज्यावर विरोधकांनी कब्जा मिळवला आणि रोम शहराचं एकंदरीत साम्राज्याचं जे काही वैशिष्ट्य होतं ते नामोहरण करण्यासाठी रोममधल्या 30 महत्त्वाच्या व्यक्ती पकडल्या. 30 म्हणजे 25 अधिक 5. आणि असं ठरलं की त्यांना बेड्या घालायच्या त्या 30 जणांना आणि दुपारी गावाच्या बाहेर जे माउंटन आहे, पर्वत, तिथं जी दरी आहे तिथं टाकून द्यायचं बेड्या बांधून. म्हणजे हिंस्र श्वापद येऊन त्यांना खातील आणि रोमच्या साम्राज्याला त्याच्यामुळं ओहोटी लागेल आणि एक बदला. आणि असं ते करतात. आता त्याच्यामध्ये एक लोहार असतो. लोहार म्हणजे एवढा प्रख्यात लोहार असतो की उसका नाम चलता है देश देश में. जसं चितळे बंधूचं एक नाव आहे, टाटा कंपनीचं एक नाव आहे, नेम अँड फेम. तर त्या लोहारला पण पकडतात कारण त्याची कारागिरी एवढी उत्तम असते. त्यांनी बनवलेल्या वस्तू मध्ये तलवार असेल किंवा काय असेल, नंबर एकच. तर त्या लोहारला सुद्धा या दरम्यान पकडतात. त्याला सुद्धा त्या लोकांबरोबर 30 लोकांमध्ये माउंटन जिथं असतं, पर्वत, तिथं नेतात. मग ह्या सगळ्या लोकांना ते सैनिक हातापायात बेड्या घालून फेकून देतात तिथं हिंस्र श्वापदाला खायला आणि निघून जातात. तर सगळे बेचैन होतात. मोठे मोठे लोक असतात सगळे रोम मधले. फक्त तो लोहार बेचैन होत नाही. आता बाकीचे लोक म्हणतात, अरे भाऊ, म्हटले आम्ही एवढं घाबरलोय, तुला काय होत नाही का? तुझं काय डोकं खराब झालंय का? बधीर झाला तू? म्हणे तुझ्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रिया नाही, नुसता बघत बसला इकडं तिकडं. तर लोहार असं म्हणतो, हे सैनिक जाऊ दे म्हटलं सगळे, मी लोहार आहे म्हटलं आणि हे आयुष्यभर मी हेच काम केलंय म्हटलं. त्यांनी जे बेड्या घातल्यात ना लोखंडी, हे ना फक्त जाऊ द्या म्हटलं. बस मी 5 मिनिटात माझ्या स्वतःच्या बेड्या सोडवतो लोखंडाच्या आणि अर्ध्या तासात तुम्हाला सगळ्यांना मोकळं करतो. फक्त ह्या लोकांना जाऊ दे म्हटलं इथून, सैनिकांना. आणि मग त्यांना पण हिंमत येते जरा, नाही का, चला बरं झालं. आणि ते ओळखत असतात, हा कारागीर एकदम भारी म्हटले, नाही का, बरं झालं म्हटलं हा आहे आपल्यामध्ये. ते सैनिक जातात जरा दूर अंतरावर आणि मग ते असं खरडत खरडत तो येतच असतात. हातापायात बेड्या घातलेल्या असतात. ते 30 लोक आहेत, ते म्हणजे 29. आणि जवळ येतात तर रडत बसलेला असतो लोहार. म्हणजे काय झालं? नाही म्हटलं, नाही मला काय करता येणार, मारावं लागेल सगळ्यांना. म्हटलं का, काय झालं? मी बघितल्या म्हटलं बेड्या, त्या मीच बनवलेल्या आहेत सगळ्या. आणि त्या बेड्याचं वैशिष्ट्य असं आहे की मी काय, माझा बाप सुद्धा त्या सोडू शकत नाही, कारण माझं कामच असं पक्का असतं म्हटलं. मला वाटलं दुसऱ्या कंपनीने बनवलेल्या असतील, दुसऱ्या ज्या असते ना बनवलेल्या, 2 मिनिटात ओपन केल्या असते म्हटलं मी. तर ते मीच बनवलेले म्हटलं, त्याच्यामुळे आता ते काय उपायच नाही म्हटलं त्याला. एकतर त्याला चावी पाहिजे किंवा लोखंडी अवजार पाहिजे ते तोडायला. असं हाताने नाही मी करू शकत. मॉरल ऑफ द स्टोरी, माणूस स्वतःच बेड्या घालून घेतो स्वतःला आणि अडकून पडतो त्याच्यामध्ये आणि मरतो. माझी मुलं नीट काम धंद्याला लागतील का? त्यांचं चांगलं होईल का? त्यांचा बिझनेस अंबानीसारखा फैलवल का चारो तरफ? माझे जावई चांगले मिळतील का मला? ते लेकीला चांगले सांभाळतील का? एक ना 1000 रुपये. मग मी भावांना धरून राहू का? नाही तर मग मला शेवटी कोण आहे माझ्यापाशी? आणि मग प्रत्येक बाबतीत, नाही का, आणि बारीक बारीक उपाय करतो आणि त्याच्यातच अडकतो. आत्मा नष्ट होतो त्याचा, परतंत्र होतो तो. आणि ह्या परतंत्रामध्ये त्याचं नुकसान होतं. आणि ते जे ह्याच्यामध्ये कथेमध्ये जे लोक आहेत की ते घाबरतात, नाही का, सगळे त्यांना जंगलात टाकल्यावर. लक्षात घ्याल, सगळेच लोक घाबरत असतात बरं का. तुम्हाला असं वाटाल की काही लोक फार शूर असतात. घाबरत नाही म्हणजे तो दगड आहे. जो मनुष्य तो घाबरतोच. फक्त बहादूर असतात ना, ते भय ज्याला असते, भीती, ती किनाऱ्याला ठेवून देतात आणि घुसतात डायरेक्ट. आणि जे घाबरट लोक असतात ना, ते भय जे आहे निर्माण झालेले ते डोक्यावर घेतात आणि पळून जातात. एवढाच फरक आहे. पण भय हे प्रत्येकाला समान निर्माण होतं. फक्त जे साहसी लोक आहेत ते भय बाजूला ठेवतात आणि डायरेक्ट घुसतात. धर्मामध्ये एक चांगला विचार आहे, चरैवेती चरैवेती, चालत राहा, चलती का नाम गाडी.
मग माझी नोकरी गेली तर मग मी काय करू? काय नाही, भरपूर नोकरी आहेत. मग माझे भाऊ माझ्या विरोधात गेले तर मी काय करू? काय नाही, मरायचं. पण आपल्या पद्धतीनेच मारायचं, दुसऱ्याचा आसरा नाही घ्यायचा. काय होईल ते होईल. आपला आत्मा नाही विकायचा, शक्यतो नाही विकायचा. म्हणजे म्हणजे विषय येतच नाही तसं. जे काम सुईने होतंय तर तलवार नाही काढायची कधी, आणि काल तलवार काढली तर कधी म्यान नाही करायची, लक्षात ठेवा. आता विषय निघाला म्हणून सांगतो, भांडणामध्ये काय करायचं, एक तर मिलनसार राहायचं, भांडण कोणाशी करायचं नाही, आणि केली तर कधी माघार नाही घ्यायची. मग कोण पण असू दे समोर, भांडणामध्ये माघार घेतली की त्याने तुम्हाला चेचालाच म्हणून समजायचा, आणि जर माघार नाही घेतली तर तो कॉम्प्रोमाइज करतो समोरचा. आणि समोरच्या दिवशी आपण जेवढं भांडण करतो तर जेवढा मोठा आहे तेवढी त्याला जास्त भीती असते. फक्त तो कॉम्प्रोमाइजची वाट बघत असतो. मेलं तरी चालेल, बेहतर जान जाय पर वचन न जाय, पण माघार नाही घ्यायची. एकदाच भांडण करावं लागतं आयुष्यात, परत म्हणतात नाही होत, त्याला ते आवडत नाही, ते त्याच्यात ते आयुष्यात नाती नाही करत, त्याला बेकार आहे. जाऊ दे, हा मूळ विषय नाही आहे. हा विषय समजावा म्हणून संत कबीरांची कथा सांगतो. संत कबीर काय करायचे, ते कपडा विणायचे, कपडा विकायचे बाजारात जाऊन. बस हेच काम. मध्यमवर्गीय संत कबीर मध्यमवर्गीय असून ज्ञानप्राप्ती होती. खरं मध्यमवर्गीयाला ज्ञानप्राप्ती होणं म्हणजे फार अवघड आहे. सम्राटला तर ठीक आहे, सम्राटने सगळं भोगलेलं असतं, त्यामुळे तो त्यागाच्या मार्गावर जाऊ शकतो. तर संत कबीर काय करायचे की, भक्त असतात त्यांचे खूप, पण ते त्यांचं काम सोडत नव्हते. कपडा बुनणे का, कपडा विणायचा, बाजारात जाऊन विकायचा, आणि संध्याकाळी घरी आल्यावर भक्त पण यायचे त्यांचे. जे पैसे येतील ते त्याचं अन्न खरेदी करायचं, सगळ्यांना जेवायला घालायचं, आणि स्वतः जेवायचं, आणि राहिलेले पैसे परत भिकाऱ्यांना, गोरगरिबांना वाटून टाकायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा, आता परमात्मा जरी रात्री आला आणि मला म्हटला चल बाबा, तर मी म्हणल परमात्म्याला नेण्यासारखं माझ्याकडे काही शिल्लकच नाहीये. दिवसभर कमवायचं, राहिलेलं रात्री वाटून टाकायचं. त्याला आलं तरी काय, त्याला सापडलंच नाही पाहिजे, म्हणजे दुःखच नाही, काय नाही तिथं, काय दुःख होणार तिथं. आणि परमात्म्याने आजपर्यंत मला दिलंय, म्हणजे तो उद्या देईलच ना. काळजी करायचं काय कारण आहे, भार सगळा त्याच्यावरच आहे. बस संत कबीर असे जगले की त्यांच्या पत्नीला कधी कधी काळजी वाटायची की नाही का, संसारासाठी काहीच ठेवत नाही हा माणूस, पण काही नाही, ते संध्याकाळी राहिलेलं सगळं वाटून टाकायचे. आणि त्यांचं अशी एक धारणा होती की पशु पक्षी, बघा मनुष्य सोडला तर सगळे पशु प्राणी सगळे नग्न राहतात, नैसर्गिक राहतात एकदम. आणि त्यांना काय नोकरी नाही, काय नाही, टॅक्स भरायचा नाही, न्यूजपेपर नाही, मोबाईल नाही, काय नाही, टेलिपॅथिक जगतात ते जगतात. आणि सकाळी निघायचं बाहेर, धान्य येते, एज्युकेशन नाही, एज्युकेशन फार मोठं वर्ड, आणि त्याच्यानंतर येणारा जॉब, मग घर, घराचे हप्ते, मुलांची शिक्षणं, नोकऱ्या, मग सुना येतात, मग तो वेगळाच विषय होतो परत सगळा. तर आजकालचं लाईफ या 50 वर्षात फार बदललेलं आहे. म्हणजे बदल असं कसा घेऊन गेला का, एक आपण तिन्ही काळ बघितलं. म्हणजे मी जे पाहिलं ना, माझी जी आजी होती किंवा त्या दरम्यान सगळ्या आज्या होत्या, त्या सगळ्या नऊवारीमध्ये होत्या. त्याच्यानंतरचा कालावधी आमची आई ही सहावारी साडीमध्ये, नंतर सगळे सहावारीमध्ये होते आमच्या आईच्या वेळेला. आता सगळे पंजाबी ड्रेस आणि पॅन्ट शर्टमध्येच, आत्ताच्या सुना सगळ्या किंवा मुली. आता उद्या अजून काय होईल सांगता नाही, असा काळ बदलत चाललाय मित्रांनो. ओके, कमिंग टू द पॉइंट, काळ बदलतो. तर कबीर नेहमी म्हणायचे की मग काय काळजी करायचं कारण नाही, म्हणले सगळा भार त्याच्यावरच आहे, आपण कशाला काळजी करायची, त्याने आजपर्यंत सांभाळले तर तो उद्या सांभाळेल. आणि मित्रांनो, जो परमात्म्यावर भार टाकतो ना, परमात्मा त्याची काळजी घेतो. समस्त अस्तित्व त्याच्या मदतीला येतं कायम, पूर्ण भार टाकला तर. आणि जर तुम्ही स्वतःवर भार घेतला, इगो, अहंकार, तर मग मात्र परमात्मा हा तुम्हाला सोडून देतो, आणि तुमची लढाई तुम्हाला लढावी लागते. संत कबीर वर्तमानात जगले नाही का, पल दिवसभर काम करायचं, संध्याकाळी जेवायचं, राहिलेलं वाटून टाकायचं. आणि त्यांचं म्हणणं होतं की सर्व भार जो आहे तो परमात्म्यावर आहे. आणि ते नेहमी म्हणायचे काय, आता मी सकाळी उठलो, आंघोळ केली, नाश्ता केला, बाजारात गेलो, वस्तू विकल्या, आता घरी आलो, जेवण झालंय, सगळं पूर्ण झालंय माझं. जरी परमात्मा आता तरी त्याला म्हणाल चल भाऊ आता झोपायचंच राहिलंय, तर तुझ्या तिथं जाऊन झोपू. अपूर्ण काय राहिलंच नाही ना, काय राहिलं, सगळं दिवसभराची दिनचर्या पूर्ण झाली व्यवस्थित. आणि माझ्याकडे तर काही नाहीच आहे नाही का, पैसा पाणी काय, तर काय ते नेण्यासारखं नाही, आणि काय वाईटही वाटायचं काही कारण नाही. संत कबीर असे जगले मित्रांनो. आता त्यांची जी धारणा होती की सर्व भार परमात्म्यावर आहे, तर एक छोटीशी कथा. राजा सकाळी निघालेला असतो रथामध्ये बसून,
आणि मस्त मजेत चाललेला असतो, तर त्याचा मूड पण चांगला असतो. तर समोर एक गोर गरीब माणूस म्हातारा झालेला, त्याच्या डोक्यावर एक पिशवी असते आणि त्याने ती अलगद ठेवलेली असते आणि दोन्ही हात सोडून चाललेला असतो. ग्रामीण भागात स्त्रिया वगैरे बघा तसं दळणाची पिशवी वगैरे डोक्यावर ठेवतात, आधी पडत नाही, त्याच्यावर लक्ष असतं त्यांचं. त्याच्या वयाची जरा कीव येते राजाला, जरा थोडा लंगडत पण चाललेला असतो, म्हातारा असतो. तर राजा रथ थांबवतो, त्याला म्हणतो ये बस रथामध्ये. आता त्याला संकोच निर्माण होतो नाही का, राजाच्या रथात बसायचं म्हणजे. गरीब माणूस असतो तरी आता राजाची आज्ञा कशी टाळायची म्हणून संयोगवश येऊन बसतो रथामध्ये. राजा म्हणतो ते डोक्यावरची पिशवी खाली ठेव म्हणले रथात. नाही नाही म्हटला, मी रथामध्ये बसलो हेच काय कमी म्हटला, मला फार संकोच निर्माण झालाय म्हणला, परत पिशवी पण ठेवायची मला ते सहन नाही होणार म्हणला, मला ते मान्य नाही. राजा म्हणतो येडायस तू, तू पिशवी खाली ठेवलं तर डोक्यावर ठेव, शेवटी माझ्या रथावरच येते. अहो मनुष्य कसा काचा ना, त्याचा भार सगळा आत्म्यावरच आहे, परमात्म्यावरच आहे. जसं तो गरीब माणूस म्हणतो की नाही का, पिशवी रथात ठेवत नाही, माणसाचा सगळा भार परमात्म्यावरच आहे. तू काही कर. माणूस म्हणजे मटका आहे समजा, एक मटका फुटला. मटका फुटला म्हणजे काय झालं, मटके के फुटने से आकाश नाही मरता, आत्मा नाही मरती. मटक्याच्या आत पण आत्मा आहे, बाहेर पण आत्मा आहे, आत्मा आत्म्यामध्ये एक होती. मटका फुटतो, मटका नवीन आकार घेतो, नवीन देह धारण करतो, एवढाच विषय आहे. मटक्याला चारी बाजूने परमात्म्याने धारण केलेलं आहे, माणसाला चारी बाजूने परमात्म्याने सांभाळलेलं आहे. पृथ्वी, गुरुत्वाकर्षण, आप, तेज, वायू, आकाश, विविध प्रकारची फळं, धान्य, लोक आणि सगळ्या सुविधा त्याच्या परमात्म्याच्या. मनुष्य उगाच अहंकारी होतो नाही का, मी करतो, काही करत नाही, करून काहीच होत नाही, हा विषय आहे याच्यामध्ये. तर भार हा परमात्म्यावर आहे आणि आत्मा अमर आहे, पण ह्याची प्रचिती आली पाहिजे माणसाला, तर ते शक्य आहे. जर प्रचिती आली तर मग तो तसा राहू शकतो, अदरवाईज मग तो अहंकाराच्या पोटी क्षुद्र क्षुद्र गोष्टीमध्ये आपलं जीवन हे व्यतीत करतो. जसं त्या कथेमध्ये आपण पाहिलं की मनुष्य स्वतःच अडकतो त्याने केलेल्या बेडीमध्ये. आदमी मकडी का जाल बुनता है, जसं मकडी नाही का जाळ तयार करते आणि स्वतःच अडकते त्याच्यामध्ये. आणि खरं आहे माणसाचं तसंच आहे, तो जितका परमात्म्यावर भार टाकेल तेवढा परमात्मा हा, त्याला कॉन्फिडन्स आला पाहिजे. आणि सद्गुरू असेल, जीवित सद्गुरू, त्याची पूर्व पुण्य असेल तर या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि जेव्हा त्याला आत्म्याची प्रचिती होती, त्या मटक्याला जेव्हा कळतं की काय नाही, आपण फुटलो तरी आत्मा अमर आहे, आत पण तोच आहे, बाहेर पण तोच आहे, तेव्हाच तो अभय होतो. आणि आत्मा अविनाशी आहे. पण माणसाला कळत नाही की आपण आत्मा आहे. त्याला जर कळलं की आपण आत्मा आहे, आपण अविनाशी आहे, जसं कृष्णाने सांगितलं की शस्त्र त्याला भेदू शकत नाही, अग्नी ज्याला जाळू शकत नाही, पाणी ज्याला डुबवू शकत नाही, असं अमर तत्व तुमच्या हृदयात आहे. इनर जर्नी जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. त्याची एकदा प्रचिती झाली की तो अभय होतो, म्हणजे त्याची भीती नष्ट होते. तोपर्यंत माणसाची भीती ही नष्ट होऊ शकत नाही. सेंट्रल आयडियाच धर्माची ती आहे, ते आत्मतत्व जाणून घेणं आणि ते आत्मतत्व होणं. बिईंग म्हणतात त्याला, बिईंग, नॉट डुईंग, म्हणजे माणूस जे करतो ते, नॉट हॅव्हिंग, माणसाला जे आहे ते नाही, बिईंग म्हणजे आत्मतत्वच होणं, बाकीचे खेळ चालू राहतात, असा विषय आहे. ओके, थँक्स. आता या ठिकाणी एक भीती हा विषय आला होता की भीती ही प्रत्येकाला असते नाही का, म्हणजे सामान्य माणसाला पण असते आणि जो कोणी चोर असेल, दरोडेखोर असेल त्याला पण असते. पण दरोडेखोर काय करतो की भीती बाजूला ठेवतो आणि घुसतो डायरेक्ट. आता एक प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये, मध्यमवर्गीय किंवा लोअर क्लासच्या मनामध्ये निर्माण नेहमी होतो की मी एवढी देवपूजा करतो, मी एवढा चांगला वागतो, मी एवढा पुण्यात्मा आहे, मी कोणाला त्रास देत नाही, कोणाचं 10 रुपयाचं नुकसान नाही केलं, मग माझ्या वाट्याला असे कष्ट का आले, माझ्या वाट्याला गरिबी का आली. आणि बेईमान मजा करतात, बेईमान रंगरंगीली दुनिया, शराब, शबाब, कबाब, आणि काय त्यांच्या ओहोटी शब्दच नाही त्यांना. मग असं का परमात्मा असं का करतो. तर मित्रांनो, जो साहसी माणूस असतो ना, तो चोर साहसी असतो, त्याच्यामध्ये एक गुण असतो चांगला, तो म्हणजे साहस. चोर फार साहसी असतात आणि ते काय करतात, त्यांना जे मिळतं ना ते त्यांची जी साहसी वृत्ती असते ना त्याच्यामुळे मिळतं.
सामान्य धार्मिक माणूस सो कॉल्ड त्याच्याकडे ते साहस नसतं. पूजापाठ वगैरे करतो ठीक आहे, पण सामान्य माणूस खरा जर पूजापाठ करत असणार त्याला 2-3 गोष्टी मिळतात. शांती मिळते, सुख मिळतं, आनंद मिळतो, समाधान मिळतं. आणि जे चोराला नाही मिळत. अहो, चोरी करायची म्हणजे सोपं आहे. दारू पिल्याशिवाय चोरी नाही करता येत. त्याला मटण खावं लागतं. झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, दारू प्यावी लागते रात्री, तेव्हा झोप येते या माणसांना. आणि तो एका हाताने आत्मा विकतोय, आत्मा विकून चोरी करून पैसे मिळवतोय. मग त्याला भोगू द्या ना, साम्राज्य थोडं भोगलं तर. तुमच्यामध्ये साहस पण नाही, हे काय करायचं पण नाही. तुम्हाला असं वाटतं मला शांती पण पाहिजे, समाधान पण पाहिजे, म्हणजे दोन्ही हातात लाडू पाहिजे माझ्या. त्याला एका हाताने घेऊ देतो, एका हाताने, आणि तो बिचारा आत्मा विकून कमवतोय. चोर होणं तुम्हाला वाटतं तसं तेवढं सोपं नाही. आणि पैसा काही सामान्य मार्गाने येत नाही. जो माणूस साहसी आहे, ज्याची म्हणजे पळण्याची, जिसकी दौड़ने की क्षमता ज़्यादा है, आणि ज्याची सगळ्या गोष्टी करायची तयारी आहे, बेईमानी करू शकतो तो कधी. म्हणजे बऱ्याच वेळा ह्या मार्गातूनच त्याला पैसा मिळतो मोठ्या प्रमाणावर. पॉलिटिशियन लीडर असतात, किंवा त्यांना खूप यातना असतात, त्यांना खूप प्रकार करावे लागतात, तेव्हा त्यांना ते सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि ते सारखे साशंक असतात, भीतीग्रस्त असतात. आणि त्यामुळं त्यांच्याकडे जे गुण आहेत, डाव पे लगाने की क्षमता, साहस, दौड़ने की क्षमता, 24 घंटे काम करते वो लोग, त्यांना ते मिळतं ना. मग मिळू द्या ना, काय हरकत नाही त्यांना, त्यांच्या त्या कामाचा फायदा. पण ते झोपू शकत नाहीत, नीट बसू शकत नाही का, समाज त्यांची फार अवहेलना करतो. वाटतं त्यांचं जीवन फार विचित्र असतं. गुन्हेगार लोकांचं म्हणा, किंवा जे जे वाममार्गाने पैसा कमवतात, ते पैशाचा उपभोग म्हणजे फार तर फार पदार्थ उपभोगू शकतात. अशा माणसांच्या जीवनामध्ये शांती, सुख, समाधान, संतोष, चांगली झोप, आनंद वगैरे तर फार लांबच्या गोष्टी झाल्या. ह्यातलं काहीच त्यांच्या वाट्याला येत नाही. तरी पण बिचारे नाही का जगत असतात. आत्मा विकून मिळवतात पैसा, त्यामुळे त्यांना त्यांचे दोष येतातच, त्यांना ते तोटे सहन करावे लागतात. असा विषय. परमेश्वराने माणसाला स्वातंत्र्य दिलंय, फ्रीडम, इमेन्स फ्रीडम. तू काही कर्म कर, पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. स्वर्ग निर्माण करायचं आहे, स्वर्ग निर्माण कर. नरक निर्माण करायचं आहे, नरक निर्माण कर. पण एक गोष्ट पक्की है, जो बीज आप बोओगे फसल आपको काटनी पडेगी. कर्माचा सिद्धांत तुम्ही कुठेही जा, परमेश्वराचं परमतत्व आहे, ते तुम्हाला अनुभूती येईल. माणूस किती चलाक असू दे, काय असू दे, हे परमतत्वच आहे. जो जसं कृत्य करेल, कर्माचा सिद्धांत सगळीकडे सारखा आहे, तर त्याला ते भोगावंच लागतं. फक्त कधी कधी काय होतं, बीज पेरण्यामध्ये आणि फसल येण्यामध्ये खूप मध्ये कालावधी जातो. त्या दरम्यान तो मनुष्य मजा करताना दिसतो, पण शेवटी त्याच्या वाट्याला ते येतच. आणि झाडाची परीक्षा कशावर नव्हते, फळावर नव्हते, त्याला फळ कुठल्या प्रकारचं लागतंय. त्यामुळे आयुष्यामध्ये बघा, काही लोक व्याजाचा धंदा करतात, यांचा शेवट कसा होतो. व्याजाचा धंदा करणारे ते हयातीमध्ये एवढे घाबरलेले असतात ना, त्यांचे डोळे वाकडे तिकडे झालेले असतात, त्यांना नीट बोलता पण येत नाही, तोतरे होतात ते लोक, आणि उलट्या भावलीचे होतात ते. गैरमार्गाने पैसा कमावणारे लोक, गुन्हेगार लोक, यांची हालत नाही तुम्ही बघितली अजून. तुम्ही काही काही शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये मोठ्या पदावर असतात, आणि नाही का वाम मार्गाने पैसा कमवतात, आणि मग ते झोपा येत नाही, दारू प्यायची, आणि सकाळी बघा मॉर्निंग वॉकला दिसतात त्यातले काही नमुने, लगेच ओळखू येतात नाही का, यांनी वाम मार्गाने पैसा कमवलेला आहे, सरकारी सेवेतनं निवृत्त झालेले आहेत. आठवा तुम्ही आजूबाजूचे मोठे मोठे पॉलिटिकल लीडर, किंवा त्यांचा मृत्यू कसा होतो, अत्यंत बेकार मृत्यू होतो या लोकांचा. त्यामुळे परमेश्वराने परम स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाला. ते तू करशील तसं, पण तू करायचं तर तूच ते भोगायचं. फ्रीडम दिलेलं आहे, पण असं सांगितलं नाही तू हे कर. स्वर्ग निर्माण करायचं, स्वर्ग निर्माण कर, परमात्मा त्याच्या पाठीशी. नर्क निर्माण करायचंय, नर्क निर्माण कर, परमात्मा त्याच्या पाठीशी आहे. फक्त म्हणजे त्याला परतंत्र केलंच नाही परमेश्वराने, अत्यंत फ्रीडम देऊन ठेवलं प्रत्येकाला. खरं तर हा परमात्म्याचा स्वभाव प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. आपल्या कामामध्ये कोणाला व्यत्यय आणू द्यायचा नाही,
आणि दुसऱ्याच्या कामामध्ये अजिबात व्यत्यय आणायचा नाही, त्याचा विचार नाही करायचा. तो जाणे आणि त्याचा परमात्मा जाणे. जर परमात्मा त्यांनी केलेलं सगळं सहन करतो तर आपल्याला त्याच्यामध्ये लुडबुड करायची काही कारण नाही. आपण आपलं बघायचं फक्त. कारण परमात्मा खंबीर आहे, त्याचा जो काही संसार त्याने मांडलेला आहे तो घेईल त्याची काळजी. हा आपल्याशी संबंधित काय असेल तर मात्र त्याला सोडायचं नाही अजिबात. कारण कोणाला लुडबुडच करून द्यायची नाही आपल्या संसारामध्ये, आपल्या कामकाजामध्ये. नाही, आपण दुसऱ्याचा विषय घ्यायचा नाही, दुसऱ्याच्या कामकाजामध्ये आपण अजिबात व्यत्यय आणायचा नाही. हे परमतत्व आहे.